विधान परिषद निवडणुकीची जागा वाटपाची चर्चा मुंबईमध्ये अंतिम टप्प्यात असताना स्थानिक पातळीवरती पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे। नाशिक विधान परिषदेसाठी गिरीश महाजन यांचे दोन्ही निकटवर्तीय गणेश गीते, निलेश बोरा यांनी अर्ज घेतलेत। त्याच्यासह ग्रामीण भागातील भूषण कासलीवाल, केदा आहेर यांनीही अर्ज घेतलेत। तर नाशिक शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या जागेवरती शिवसेनेचा उमेदवार लढेल असं शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते आपल्यासोबत आहेत। नाशिकच्या विधान परिषद जागेवर खरं तर चर्चाच व्हायला नको, कारण परंपरेने ही जागा आमची आहे, सिटिंग कॅन्डिडेट आमचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर नाशिकची भौगोलिक रचना बघाल तर 15 पैकी 2च आमदार हे शिवसेनेचे आणि अशा परिस्थितीत एक आमदार वाढणं हे शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। महायुती म्हणून आपण जेव्हा एखाद्या निवडणुकीला सामोरं जातो, कारण आमदारकीत आपण महायुती म्हणून लढलो आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की आमचे एवढे आमदार त्यांचे एवढे आमदार हे म्हणण्यापेक्षा ही जागा शिवसेना सुटणं का महत्त्वाचं आहे, कारण आमच्याकडे तसं प्रतिनिधित्व कमी आहे आणि त्यामुळे नाशिकच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे ही जागा आपली होती आणि आपली राहिली पाहिजे। नाही, मला वाटतं आमदार जास्त आहे असं म्हणणं योग्य होणार नाही, कारण महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा सुटल्या त्यांना सगळ्यांनीच मदत केली ना। शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल अथवा NCP असेल आणि इवन आपला रिपब्लिकन पक्ष असेल, महायुती म्हणून यांना मतदान झालेलं आहे। लक्षात घ्या, हे उमेदवार महायुतीचे उमेदवार होते, त्यामुळे आमचे एवढे आमदार त्यांचे एवढे आमदार, मला वाटतं हा डिफेन्स योग्य नाही आणि मला असं वाटतं की मुळात कुठेही बॅलन्स असणं आवश्यक आहे आणि ही जागा बॅलन्सच्या दृष्टीनं सुद्धा शिवसेनेलाच राहिली पाहिजे असं सर्व शिवसैनिकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मत आहे। हे सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर दिवस काय, काही मिनिटं सुद्धा काफी आहेत आणि शिवसेनेला ही निवडणूक काही नवीन नाही, आपल्याला कल्पना आहे त्या आणि मागच्या वेळेस सुद्धा रेकॉर्ड मतांनी शिवसेनेनं ही निवडणूक जिंकली होती, त्यामुळे फक्त एकदा साहेबांचा आदेश आला ही निवडणूक शिवसेनेनं जिंकली असं समजा। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।